नमस्कार, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय भीमाशंकर मामा कापसे यांच्या मित्रपरिवारावतीने आज माळा कोळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाण्याची तीव्र टंचाई असल्याने रुग्णांना त्वरित पाण्याचे नियोजन तसेच सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी यानिमित्त भेट घेतली। यानिमित्त उपस्थित भीमाशंकर मामा कापसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर मामा तिडके, ज्येष्ठ पत्रकार अर्जुन सिंह बयास, बाबासाहेब बाबर, प्रसाद पोले, भारत मस्के, विजय मस्के, राम पाटील कापसे, रितेश केंद्रे, अमोल ढवळे, बालाजी सागुरे, विनोद मस्के सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी मंडळी, पत्रकार बांधव उपस्थित होते। माळा कोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे गेल्या अनेक दिवसापासून पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही, रुग्णाचे बेहाल आहे, पाण्याचा ठणठणाट आहे। याची पाणी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे तथा काँग्रेस नेते यांनी केले आहे। तर मामा, आजी आपली काय प्रतिक्रिया आहे? साहेब, मी 4 तारखेला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं होतं की माळा कोळी जसं समृद्ध गाव आहे, एवढं समृद्ध गाव असून इथं पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे आणि माळा कोळीच्या आजूबाजूचे सर्व खेडेपाडे प्रत्येक गावाला आज पाण्याची खूप मोठी टंचाई झालेली आहे। तर हे मे जून हे 2 महिन्यासाठी तात्काळ स्वरूपामध्ये काहीतरी इथं व्यवस्था करण्यात यावी पाण्याची, आणि जलजीवन योजनेचं जे काम काही आहे कुठवर चाललंय त्याच्यावर थोडंसं साहेबांनी बघायला पाहिजे किंवा त्याचं आढावा घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं। तहसीलदार साहेबांनी विनंती केली त्यांच्या माणसा थ्रू, लोकांनी मला त्यांच्या ऑफिसमधून फोन आले की सांगितलं की प्रशासनाला सहकार्य करा की जूनच्याच पहिल्या हप्त्यामध्ये माळा कोळीला पाणी जलजीवनच्या माध्यमातून येणार आहे आणि तात्काळ स्वरूपामध्ये आता भेटून आपण काय त्याच्यावर उपाययोजना करता येतील ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं तहसीलमधून। पण आम्ही परवा लोह्यामध्ये लग्नाला गेलो असताना, हे आमचे कांबळे भाऊ आहेत, इथं रुग्णालयामध्ये कर्मचारी आहेत ते, तर त्यांनी माझ्याकडे प्रश्न मांडला की मामा, पिण्याचं पाणी आम्हाला नाही आहे आज 2 ते 3 महिन्यापासून, तर आम्हाला पिण्याच्या पाण्याचा काहीतरी प्रश्न तुम्ही सोडवा। तर त्यांच्या आव्हानाला दाद देऊन मी आज इथं सर्व माळा कोळीतली प्रतिष्ठित नागरिक जे आहेत, आमचे भास्कर मामा आहेत, बयास सर आहेत, पत्रकार भाऊ आहेत, आमचे मस्के भाऊ आहेत आणि रितेश भाऊ आहेत, ह्या लोकांना सगळ्यांना सोबत घेऊन आज बघितली इथली परिस्थिती, तर खरोखरच इथं बाहेरून येणाऱ्या पेशंटसाठी किंवा इथं असलेल्या डॉक्टरांसाठी पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे। संडास बाथरूमला तर इथं पाणी नाहीच आहे, बेसिनला पाणी नाही आहे, कशालाच पाणी नाही आहे। जवळपास ह्या सर्कलमध्ये 30,000 आमचे मतदार आहेत, तर हे इथं येणाऱ्या लोक जवळपास 200 लोक रोज ह्या दवाखान्यामध्ये पेशंट येतात, तर यांना पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे। याच्यावर तहसीलदार साहेबांनी, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन हा इथला पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। आपल्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं होतं आणि इशारा सुद्धा देण्यात आला होता। हो, आता या ठिकाणी आंदोलनाचा या ठिकाणी आता अशी समस्या आहे, काय सांगता? आता अजून एक वेळेस आम्ही पहिलं निवेदन दिलेलं आहे की एखाद्या वेळेस पहिलीच वेळेस जाऊन ॲक्शन घेणं चुकीचं आहे, तर त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांना आता तोंडी आम्ही जाऊन बोलू आणि त्याच्यावर जर काही उपाययोजना होईना गेल्या तर मग याचं मोठ्या स्वरूपात आंदोलन उभा केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। निवेदन केव्हा दिलं? किती 4 तारखेला निवेदन दिलं होतं, 12 तारखेची आम्ही त्यांना डेडलाईन दिली होती, तर 12 तारखेच्या 11 तारखेला त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आले होते की ह्याच्यावर आपण व्यवस्थित मार्ग काढूत म्हणून। तर आज उद्या मी त्यांना भेटून काय ह्याच्यावर आता निघता येते आणि त्याच्यात हा एक मुद्दा आहे माळा कोळी ग्रामीण रुग्णालयाचा, याचा पण बघून घेतो। आपण नेहमीच सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात सामाजिक कार्यामध्ये, तर आपली पाहणी पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं, काय वेगळं पाऊल उचलावं? जर आता त्यांना आम्ही तात्काळ स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी मागणार आहेत ह्या दवाखान्यासाठी आणि जर त्यांच्याकडून ती जर नाही व्यवस्था झाली तर मी माझ्यातर्फे पिण्याच्या तरी पाण्याचा इथला प्रश्न इथं सोडून देईल आणि आमचे अर्जुन मामा आहेत, भास्कर मामा आहेत, यांच्या माध्यमातून रोज इथं 10 जार आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी माझ्यातर्फे वैयक्तिक करून देईल।